बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये टायपिंग परीक्षेमध्ये गोंधळ झाला। विद्यार्थ्यांनी ठिया दिलेला आहे। अभिजित दिपकेंचं विद्यार्थ्यांचं ठिया आंदोलन अजूनही सुरू आहे। परीक्षेत तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांकडून तक्रार करण्यात येते। तात्काळ पुनर्परीक्षेचं नोटिफिकेशन काढण्याची मागणी करण्यात येते। टायपिंग परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। तांत्रिक अडचणींची ही चौकशी सुरू आहे। हायकोर्टाकडून नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। मीही विद्यार्थ्यांसोबतच असल्याचं दिपकेंनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे हे दुपारपासून आंदोलन सुरू होतं आणि 5 वाजता अभिजित दिपके यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता आणि तेव्हापासून आता रात्रीचे 11 जवळपास वाजतायत। 6 ते 7 तासांपासून अभिजित दिपके तिथे बसून आहेत। नक्की काय घडतंय, हे आंदोलन मागे घेतलं जाणार आहे का, सध्या तिथं काय चर्चा सुरू आहे, काय सांगशील? निश्चितच आपण बघितलं तर हायकोर्ट टायपिंग परीक्षेचं आयोजन आज राज्यभरात करण्यात आलं होतं। मात्र राज्यातील अनेक केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाली, कीबोर्डमध्ये अडचण होता, सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नव्हतं आणि त्यानंतर जे ते आंदोलन सुरू झालं, आपण बघतोय आंदोलक जे आहे ते आता पण या ठिकाणी पाहायला मिळतात। स्वतः अभिजित दिपके सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आंदोलकासोबत जे आहे ते या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळतात। मुंबई हायकोर्टाने जे आहे ते एक नोटिफिकेशन काढलं होतं, मात्र त्यावर आंदोलकाचं समाधान झालं नाही। पूर्ण परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी जी आहे ती सगळी मागणी आंदोलकाची आहे। त्यामुळे जे आहे ते रात्री उशिरापर्यंत हा सगळा आंदोलकांचा ठिय्या आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर आंदोलकाची समजूत काढण्याचा वारंवार प्रयत्न होतोय। मात्र असं असलं तरी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर जबाबदार कोण, जे आहे ते अशी भावना आंदोलक या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। म्हणून हे आंदोलन जे आहे ते आता सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः अभिजित दिपके सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, अजून सुद्धा आंदोलन सुरू आहे, काय भूमिका आता? नाही, आंदोलन सुरू आहे, चर्चा करायला आलेले आहेत पोलीसचे अधिकारी। पण मी त्यांना ते सांगितले जे काही स्टुडंट डिसाईड करतील तेच फायनल असेल आणि स्टुडंट तरी सध्या म्हणताय की आंदोलन सुरू ठेवायचं आहे जोपर्यंत। एक नोटिफिकेशन सुद्धा कोर्टानं काढले, त्यावर समाधान नाही झालं। त्याच्यावर हे स्टुडंट्स अजून समाधानी नाही आहे, कारण की त्या नोटिफिकेशनमध्ये कुठं ना कुठं असं लिहिलं की आजच्या सगळ्या एक्झाम स्मूथली झाल्या आहेत। तर स्टुडंट्स असं म्हणणे की सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टची एक्झामच नाही झाली, कारण की पहिल्या शिफ्टमध्येच प्रॉब्लेम झाली, त्यानंतर आंदोलन सुरू झालं। सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टची जर एक्झामच नाही झाली तर स्मूथली कसं काय झाली, असं या स्टुडंट्सचं म्हणणं आहे। स्टुडंटची मागणी हीच आहे की री एक्झामिनेशन झाली पाहिजे आणि ती ऑफलाईन पण झाली पाहिजे अशी मागणी आहे। आणि री एक्झामिनेशन राज्यभर झाली पाहिजे ही स्टुडंट्सची त्याच्या मागणी आहे आणि त्यामुळं ते आता मागं सरकला तरी तयार नाही सध्या तरी, अजून तरी काही तोडगा नाही। येस, निश्चितच सचिन, आपण बघतोय आपल्यासोबत स्वतः अभिजित दिपके होते। ज्या पद्धतीनं अजून सुद्धा विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत आणि संपूर्ण परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा नव्याने ही परीक्षा घेतली पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। सचिन, धन्यवाद ज्ञानेश्वर या संपूर्ण माहितीसाठी।